बघ चलो हॅपी बर्थडे स्वाती. सी देयर. मी निघालो आहोत बीच साठी. 1 डे ट्रिप आहे. 4 आवर्सचा जर्नी आहे. ऑलमोस्ट 4 आवर्स लागून जातील. तसं 3.5 आवर्सचा आहे. बट आणि फर्स्ट टाइम जातोय आम्ही. तो इकडे आल्यापासून शार्लेटला आल्यापासून फर्स्ट टाइम आमचा आहे की आम्ही बीचला जाणार आहे. नेहमी आमच्या ट्रिप तिकडे म्हणजे व्हायच्या किंवा होतात. सो ह्या वेळेस ठरवलं नाही आपण दुसरं ट्राय करूयात. सो आता आम्ही इकडे चाललोय. सो मस्त पण होणार आहे. तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा. या. तर मॉर्निंगचा आमचा प्रवास सुरू झाला. ऑलमोस्ट 8 o'clock वाजत आले होते आणि सूर्य जस्ट मस्त वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. तर आमची पण जर्नी सुरू झाली. सो 3-3.5 तास आहेत. बघू आता कसा होतो आजचा प्रवास. आणि आता आम्ही येऊन पोचलो आहोत. ऑलमोस्ट आम्हाला 11:30 वाजले. तर 2 बीचेसवर आज आम्ही जाणार आहोत. पहिल्या बीचवर येऊन पोचले आहोत आणि पार्किंग बिलकुल नव्हती, तरी मिळाली कशी तरी मिळाली आहे. चला फायनली पार्किंग मिळाली. 1 तासापासून फिरत होतो. तर ह्या वेळेस हे मोठं कार्ड ऍक्च्युली आता वाजले होते म्हणजे पूर्ण 12 वगैरे चेअर. खूप ऊन होतं. सूर्य डोक्यावर होता आणि आम्हाला 12 वाजता आम्ही आता इथे येऊन पोचलो होतो. फायनली पार्किंग मिळाली. अर्धा पाऊण तास आम्ही बस त्या रस्त्यावर फिरत होतो की कधी पार्किंग मिळेल आणि फायनली बीचवर पोहोचलो. सामान मागे पडलं आहे आणि इकडे मुलं जस्ट बसली आहे आणि तर आल्या मग आम्ही ते टेंट वगैरे आणलं होतं. तर ते लावत होतो आणि एनी हाऊ टेंट खूप हवं असल्यामुळे आणि जस्ट कालच तो नवीन टेंट होता. तो ते आम्हाला मॅनेज होत नव्हतं. तो खूप दमलो होतो. मग आली मी पाण्यात निवांत पाय टाकले पहिले. खूप छान वाटत होतं गारगार. आणि बस आता म्हटलं चला आता फक्त एन्जॉय करूयात समुद्राचा. जे पाणीचा आवाज होता त्याच्यात एकदम भारी वाटत होतं. आणि मुलं पण जरा थकले होते त्याच्यामुळे ते पाण्यात खेळून आणि निघून गेले होते. मग ते म्हटले की आम्ही बसतो. तर मी इकडे एकटी आली मग कॅमेरा घेऊन आणि छान काही क्लिप्स घेतल्या. तर लंच टाईम झाला होता आणि अहोंनी एकदम सरप्राईज दिलं. माझा बड्डे सेलिब्रेशन इथे करायला आणलं आणि मला माहीत नव्हतं इतकं ब्युटिफुल मेक्सिकन रेस्टॉरंट असेल. सो खूप मजा केली. तुम्ही बिचारा एवढं गाडी चालवते काही करायचं नाही. सकाळपासून उन्हात फिरतोय. बीचवर जाऊन आलो. मी गाडी बड्डे म्हणून होईल का. ए बघ चलो हॅपी बर्थडे स्वाती. सी देयर. आता लंच करून निघालो. आता नंतरच्या बीचला जायचं म्हणजे हा दुसरा बीच होता आणि जस्ट त्या बीचपासून ह्या बीचपर्यंत अंतर होतं 5 ते 10 मिनटाचं. आणि मग नंतर परत अमोलीला शॉपिंग करायची होती तर त्यासाठी आम्ही थांबलो आणि मग नंतर बीचला जाणार आहे. हो आम्ही आलो आहो शॉपमध्ये. अमोलीला ड्रेस बाय करायचा होता. ते अचानक ठरलं आणि आम्ही घ्यायला आलो आहोत. तिथे आपल्याला वॉळमधून भरपूर चालवलं नव्हतं. सगळ्या दोघं तिघं कार्ट आपल्याला वॉळमधून ढकलायला लागल्या होत्या आणि वॉळ म्हणजे फार वाळू होती. अक्षरशः पाय फसत होते. गाडीचे पुरे चाकं फसत होते आपल्या याचे रे जी कार्ड. सो मी रिकमेंड करेल इथे यायचं. तर इथे सँड नाही आहे. अमोली सी लुक. सँड आहे पण हे बघा वॉकवे चांगला आहे.
आता मी आली आहे, भर दुपार आहे, ते तुम्हाला दिसतच असेल. ऊन पण खूप आहे, ते तुम्हाला जाणवतच असेल. म्हणजे मला जाणवत आहे, तुम्हाला दिसत असेल. हा बघा, हा सूर्य कुठे गेला? हा हा हा, सी किती, बापरे. मी बघू पण शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कॅमेऱ्यात दाखवला. आणि हो, झाडांची अपडेट द्यायची होती. तर रस्त्यावर हे छान, म्हणजे असं समर वगैरे सुरू झालं तर ठिकठिकाणी रस्त्यात तुम्हाला दिसतात आणि छान ते पण एन्जॉय करतात. तर आता मग बसलो आहे कॉस्कोमध्ये आणि झाली आहे शॉपिंग सगळी करून. जस्ट वेट करतोय काहीतरी केस, तर जस्ट वेट करतोय. आहो गेले आहेत आईस्क्रीम आणायला, सो बोलूया. तर बाहेर आईस्क्रीमचा ट्रक आला होता आणि मुलांची धावपळ चालू होती. गाडी थांबवली ना, इथे आईस्क्रीमची गाडी आली आहे, मुलं आईस्क्रीम घेत आहे. हे एक नवीन ॲड झालं आहे, ते सुकलं आहे. कारण हे मला माहीत नाही आहे घरात ठेवायचं का बाहेर ठेवायचं आहे. सो पुदिना आहे हा, आणि हे छानसं त्याला असं पॉट आहे. आणि हो, इथे माती टाकली गेली आहे. मी तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलंच की मी इथे माती टाकली आहे आणि ती फक्त आता पसरवायची आहे. सो छान हे काम माझ्याकडे दिलं आहे, कारण म्हणजे त्या अहोंनी आणि अमितने त्या मोठ्या मोठ्या गोण्या होत्या, तर हे काम अहोंनी आणि अमितने माझ्यासाठी ठेवलं आहे. आणि काय खूप मोठी पिंपल आली आहे इथे, आय डोंट नो का. सो हे बघा, तर ते काम बाकी आहे. मग म्हटलं आज थोडंसं बाहेर निघूया. ऊन काही तसं निघू देत नाही बाहेर, तरी 4 वाजले आहेत. बघा एकदम उंच 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 होत चाललं आहे. हे गवत काढायचं आहे मला. सो अरे इथे थोडं जाळं आहे, ते काढते मी, थांबा 1 मिनिट. सो मला जाळं दिसतं इथे, हे असेच म्हणून खराब होतात. हे दिसतंय तुम्हाला? सो हे बघा, पूर्ण मी ते काढून टाकते, कारण ना मग ना पानं खराब होतात. सो पानं जी खराब, हे बघा, वाव, नवीन पानं येत आहेत त्याला. तो खूप सुंदर, वडाचं झाड पण फेवरेट आहे माझं. जेवढं कढीपत्ता आहे तेवढंच. आणि आता मी हे गवत काढते आता. सो ओ माय गॉड, हातानेच काढावं लागेल असं वाटतंय. सो हे हाताने काढलं गवत. ते काही कामाचं नव्हतं असं मला वाटतं. मनी प्लॅन्ट लावलाय, तो गेलाय ऑलरेडी. कढीपत्त्याला पण थोडंसं मला त्याला हे कराय. ओ हो 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 हो, काय कढीपत्ता झालाय, बापरे. तिथे पण गवत आहे थोडं कढीपत्त्याच्या इथे, तर मला ना माती याच्यात टाकावी लागेल थोडीशी. सो हे बघा, आता माहीत नाही हे मूळ मी कसलं काढलं आई, याचं नव्हतं नाही ना, असं इझिली एवढं तोडलं नाही जाणार. सो कढीपत्ता मी रोज कुकिंगला वापरते, अगदी फ्रेश. अमित अमोली मला तोडून आणतात. थोडीशी माती, थोडी भुसभुशीत करते. आणि आज हो, त्याचं फूड पण द्यायचं आहे मला, म्हणजे खत टाकायचं आहे. बघा किती छान असं. सो इथे पण मी करते. तर हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आता आज पाणी पण द्यावं लागणार आहे त्यांना, बघा. सो माती अशी भुसभुशीत केली ना तर. आणि हे बघा, हे इकडचे गवतं काढून टाकते, थोडंसं झूम आउट करते. ओके, आता माती भुसभुशीत केली गेली. सो कढीपत्ता पण है ना. सो एवढे कामं तर करून झाले आहे. आता मी पाणी देते. पाणी देऊन मग मी बघते की आता आज ही माती लगेच आज करता येईल का. आणि तिथे मस्त, तिथे पण रोपं लावायचे आहेत. जोपर्यंत समर आहे तोपर्यंत मस्त, कारण विंटरमध्ये सगळे झाडं परत जातात. काही झाडं मला घरात घ्यावे लागतात. मग घरात काय, सूर्यप्रकाश कमी मिळतो, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ होत नाही विंटरमध्ये. सो जो चान्स आहे तो समरमध्येच आहे. आणि छान वाटतं आता भर दुपारी बाहेर आलं म्हणजे, बापरे. सो
चला मग झाडांना पाणी देऊन टाकते आणि मग बोलते तुमच्याशी. चला आता हे मी करायला घेते आणि माती फक्त ही माती पसरवायची आहे. सो इझी आहे कारण पाऊस पडला होता. सो त्यामुळे मला ते म्हणजे हे बघा थोडंसं बघावं लागेल कारण इकडे दगड वगैरे अशी फक्त पसरवायची माती आणि त्याच्यात हे छान आहे मस्त यूज होतो याचा. सो लेवल किती ठेवावी ही पूर्ण भरायची लेवल काय माहिती आता जे आहे ते करते मी आता आज तर करून घेते कारण मला ना कोथिंबीर टाकायची. माझी लावलेली कोथिंबीर गेली याच्या खाली. मी लावले ती ना माती होती थोडीशी तर. सो ओके ही तर झाली एवढी लेवल करून झाली आहे. आता ही लेवल करते. छान आहे हे लेवल करायचं काय माहित नाही पण या असं हातातच कॅमेरा पकडते. हे बघा छान दिसतंय. सो कशी पण यांनी दोघांनी टाकली आहे. सो मी आता ही इकडे सरकवून घेते. अजून वर टाकावी लागेल ना असं वाटतंय मला. बापरे आणि हे म्हणजे खूप उपयोगी येत आहे तर. आणि एकदम इतकं ऊन आहे ना आणि त्यात मी ब्लॅक घातलं आहे तर खूप खूप कसं तरी होतं आहे. आणि केस पण मोकळे आहेत कारण आजच वॉश केले ते फराह खानच्या ब्लॉगमध्ये कसं मी तर थक गई. सो चला आपल्याला थकून चालणार नाही आहे. आपल्याला आपलं काम करावं लागणार आहे. ऑलमोस्ट फिनिश त्याच्यामध्ये म्हणजे मी व्हिडिओ नाही घेतला बट झाडांना मस्त छान पाणी टाकलं आहे मी. जे खत मी रेग्युलर टाकते दर 15 दिवसांनी ते टाकलं गेलेलं आहे. केली गेली आहे म्हणजे माती लेवल. सो माती लेवल केली गेली आहे आणि रेडी होणार माझं लवकरच यार नाही बेड. सो आपण खाली बसूयात आणि असं दाखवते तुम्हाला. हे बघा हे तर लेवल छान झाली आहे. अर्ध बाकी आहे कारण तेवढी माती नाही आहे. सो चला घरात जाते आता. खूप 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 ऊन आहे. चल बाय. तर इथे मी छान रेडी झाली आहे. पैठणी घातली आहे आज कारण आज खास दिवस आहे. मैत्रिणीने पूजेसाठीला बोलवलं आहे आणि तिकडेच आता जायची तयारी आहे. सर पैठणी आणि साडी म्हणजे कोणतीही साडी असो आणि कधीही मला असं काही कार्यक्रम असला किंवा सहजच घालाविषयी वाटली तर मी अशी घालते साडी. मस्त तयार होते. छान वाटतं. साडी एकदम माझा असं जीव की प्राण आहे साडी. मला खरंच खूप आवडते. म्हणजे तुम्ही काही म्हणा बट या साडी मला खूप आवडते आणि मी छान पण दिसते त्याच्यामुळे पण. सो ओके तुम्ही पूर्ण रेडी झाली आहे. बघते की साडी किती छान मी नेसली आहे. तशी मला छान नेसता पण येते. सगळे रेडी झाले होते. माझी वाट बघत होते कारमध्ये कारण अर्ली मॉर्निंग जायचं होतं. आणि हो पहिल्यांदाच मी एवढी अर्ली मॉर्निंग साडी घालून रेडी आहे. नाहीतर जेव्हा मला असं कुठे जायचं असलं आणि साडी नेसायची असली तर अजिबात माझं लवकर आवरत नाही. पण आज पूजा होती आणि तो टाईम चुकवायचा नव्हता. सो मी 9 वाजता बरोबर रेडी झाली आहे. आता बस जस्ट चेक करते माझा लिप ग्लॉस, साडी किंवा माझा मेकअप, हेअर जस्ट फिट चेक. आणि तुम्हाला माझ्या रील बघायच्या असतील साडीवरच्या तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते. आणि हे अमोलीचे बाबा अमोली पण छान इंडियन आउटफिट्समध्ये एकदम क्यूट दिसत होते आणि जिलेबी घेतली बरोबर.